विक्रोळीतील पार्कसाइट विभागात तणावपूर्ण घटना घडली आहे। छत्रपती संभाजी चौकात ईदचे बॅनर लावल्याची तक्रार केल्यामुळे 2 जणांना मारहाण करण्यात आली आणि त्यांच्या घराला पेटवून देण्याचा प्रयत्न झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे। याच दरम्यान त्यांच्या घराबाहेर सर तन से जुदा असा भडकाऊ फलक लावण्यात आल्याने परिसरात मोठा तणाव निर्माण झाला आहे। ही तक्रार नीरज उपाध्याय आणि जयेंद्र जाधव यांनी केली होती। धार्मिक तेढ निर्माण होऊ नये म्हणून त्यांनी पोलीस ठाण्यात धाव घेतली होती, परंतु रात्री उशिरा नीरज उपाध्याय यांच्या घरावर हल्ला झाला। घराला आग लावण्यात आली। त्यावेळी घरात 5 सदस्य होते, मात्र सुदैवाने मोठा अनर्थ टळला। नीरज उपाध्याय यांनी सांगितलंय की फक्त कायद्याने तक्रार केली होती, पण आमच्यावरच जीवघेणा हल्ला करण्यात आला। घराला आग लावण्यात आली, फलक लावून आम्हाला धमकवण्यात आले। काल संध्याकाळी मी आणि जयंत जाधव छत्रपती शिवाजी महाराज चौकला निघालो घरातून। तर छत्रपती संभाजी महाराज चौक तिथे पार्टी होती। छत्रपती संभाजी महाराज चौकाची पार्टी आहे, संभाजी महाराज चौकाची पार्टी आहे। त्या पार्टीवर मुसलमानाचा प्रोग्रामचा बॅनर लावला होता। मी पोलीस प्रशासन तिथे बसला होता। आम्ही प्रशासन पोलीसवाल्यांना म्हणलो की हे वादाचा इथे वारंवार वाद होतोय, तर इथे बॅनर लावत नाही ना, असा काय करा तुम्ही, असं आमची त्यांची वार्ता चालू होती। त्यात करीबन 100-150 जणांचा एक हुजूम आला आणि ते आमचा संगती वाद घालू लागले। वाद घालता घालता धक्काबुक्की झाली। त्यात माझा सहकारी जयंत जाधवला लागला, पण त्यात पोलिसने लाठीचार्ज करून आम्हाला तिकडून काढला आणि आम्ही घरी निघालो। मी घरी आपल्या मित्राच्या घरी जाऊन झोपलो रात्री, काय की असा वाद झाला होता। तर पोलीस पण घरी आली होती, परिवार आमच्या घरचा लोक थोडा घाबरले होते। त्यात तर मी तो मित्राच्या घरी जाऊन झोपलो। मला 3-3:30 वाजता माझ्या बहिणीचा फोन आला। तो म्हणाली लवकर घरी ये, सगळ्या घरात घाबरलेत, तू लवकर घरी ये। मी घरी पोहोचलो तो मी बघतोय की माझा दार आणि पडदा जाळला आहे आणि तिथे एक बोर्ड लावला आहे, सर तन से जुदा असा एक बोर्ड लावला आहे तिथे। जे बघून मतलब घरचे लोक लय घाबरले होते। आग लावली होती। माझी वाईफ, माझा बाळ रडत होता, त्याला शांत केला आम्ही पहिले। आणि त्यानंतर मी असंच म्हणतो ना की जे राजस्थानमध्ये झाला तसा अगर इथे करायचं, ते त्यांना असं वाटतं की इथे पण करणार, तर असं नाही। आम्ही नपुंसक नाही, हिंदू म्हणून आपण नपुंसक नाही। आम्ही हिंदुत्ववादी काम करतो। आम्ही ना मारायला घाबरतो, नाही मरेला घाबरतो। गुन्हा दाखल झाला, जसा सहकार रात्री केला पोलिसांनी आम्हाला, त्याचा सहकार आता ते पुढे पण करा। ते CCTV काढा आणि त्यात जे 100-150 जण आहेत त्यांच्यामध्ये कोणी आहे ही आग लावल्याला, त्याला शोधून काढायचा पोलिसची जिम्मेदारी आहे। तर स्थानिक रहिवासी करण सिंग यांनी प्रतिक्रिया दिली की अशा प्रकारे दहशत निर्माण करण्याचे प्रयत्न होत आहेत। आपण सर्वांनी मिळून शांतता राखली पाहिजे, दोषींना शिक्षा झाली पाहिजे, नाहीतर असे प्रकार पुन्हा घडतील। धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज हे आपले दैवत, आपले दैवतांचा चौकावर तुम्ही बॅनर लावतात म्हणजे इतकी मुगरुमी। त्या बॅनरवर म्हणजे बॅनर तर लावताच, पोलिसांना सांगण्याच्या नंतर पण ते लोक आपल्या लोकांनाच मारहाण करतात। हे खूप चुकीची गोष्ट आहे। हे सगळं काय झालं, पोलिसांनी पण सगळ्या कार्यकर्त्यांनी त्या कार्यकर्त्यांना रात्री सांगितलं की तुम्ही आता शांत व्हा, आपण उद्या हा विषय घेऊ आणि उद्या त्यांचा आज सण आहे ते होऊ द्या। आपण कोणाचाही सणाचा याच्यामध्ये विरोध आपला नाही, फक्त तो बॅनरचा विरोध कार्यकर्त्यांचा होता। आता हे सगळं काय विषय रात्री संध्याकाळी झाला ते संपला विषय। रात्री कार्यकर्त्याच्या घराच्या बाहेर तुम्ही असं बॅनर लावतात, म्हणजे एक सर्वसामान्य हिंदू माणसाच्या घराच्या बाहेर तुम्ही असं सर तन से जुदा असं बॅनर लावतात, म्हणजे डायरेक्टली असं लिहून सोडतात आणि घराला आग लागण्याचा तुम्ही प्रयत्न करताय। म्हणजे तुमची मुगरुमी किती वाढलेली आहे। आणि काय तुम्हाला काय डर वर काय भारताचं काय कानून कायदे काय राहिलेलं नाही आहे का? फक्त कानून कायदे जे सगळं काय करायचं ते हिंदूंना करायचं, बाकीचे लोक काय, बाकी हे लोक काय कानून कायदे काय फॉलो करणार नाही का?
तर आम्ही आज पोलीस स्टेशनला लेटर दिलेलं आहे, त्यांना स्पष्टपणे मागणी केलेली आहे, एक तर त्या लोकेशनवर तुम्ही बॅनर लावला कसा याच्यावर आम्हाला स्पष्टीकरण पाहिजे. त्यांना नोटिसा काढा, त्यांना विचारा की तिथे बॅनर कशा लागला. दुसरं, त्यांच्यावर FIR घ्या आणि त्वरित त्यांच्यावर इन्व्हेस्टिगेशन करून जे पण याच्यामध्ये दोषी आहे त्यांना अरेस्ट करा ताबडतोब, आणि जे पण कारवाई त्यांच्यावर झाली पाहिजे. तर वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष घाटेकर यांनी स्पष्ट केलंय की या प्रकरणी पार्कसाईड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. आरोपींचा शोध सुरू असून लवकरच त्यांना अटक केली जाईल. परिसरात तगडा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला असून परिस्थिती नियंत्रणात आहे. या घटनेनंतर परिसरातील हिंदुत्ववादी संघटना आक्रमक झाल्या असून दोषींवर कठोर कारवाईची मागणी होत आहे. पोलिसांकडून पुढील तपास वेगाने सुरू असल्याचं सांगण्यात आलंय. काल ईद निमित्त जे जुलूस होता त्यानिमित्त ते नीरज उपाध्याय त्याच्यासोबत बुवा जाधव दोघं जण आले होते. त्यांनी तिथं बंदोबस्त पण होता. पोलिसांना ते सांगत होते की संभाजी महाराजाचा चौक आहे तिथं ते बॅनर लावू नका. तर पोलीस पण त्यांनी सांगितले की आम्ही ते काढून घेऊ आणि तुम्ही जा. त्याच वेळेस ते काही मुस्लिम मुलातून त्यांच्यात बात होती. पोलिसांनी इंटरफेअर करून ते दोघांना समजून त्यावेळेस ते काढून दिलेलं होतं. आज सकाळी पुन्हा ते तक्रारदार नीरज उपाध्याय आले की त्यांच्या घराच्या दरवाज्यावर जो पडदा आहे त्याला कोणतरी आग लावलेली आणि बाहेर एक तिथं लिहिलेलं की सर तन से जुदा तन सर से जुदा असं धमकीवजा लिहिलेलं पत्र लिहिलेलं आहे. त्यावरून त्यांनी तक्रार दिलेली. आम्ही गुन्हा दाखल केलेला आहे BNS 326G प्रमाणे आणि 351(2) प्रमाणे धमकी दिल्यावर आणि त्याचा गुन्हा दाखल करून आता तपास सुरू आहे आमचा. ब्युरो न्यूज, शहर मुंबई. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. बेल आयकॉन दाबायला विसरू नका.